एक चूल पेटवायला एवढे जण बसले तरी आणलं एक चूल पेटत नव्हती. तर कसं काय मंडळी, मी आहे मनोज आणि आज आपण निघालो आपल्या कॉलेज ट्रिपसाठी. तर मग आपण सकाळी गाडी वगैरे काढली आणि तिथून निघालो कॉलेजकडे जाण्यासाठी. कॉलेजवरती पोहोचलो तर सगळे पोरं पोरी आले होते. मग काय आपण पायी जाणार होतो कॉलेज ट्रिपसाठी, कारण की कॉलेजपासून जवळच होतं आणि डोंगरावर जायचं होतं आपल्याला. म्हणजे डोंगरापाशी आपण पोहोचलो आणि मग यांनी सगळ्यांनी डोंगर चढायला सुरुवात केली आणि जे पाण्याचे कॅन्ड वगैरे जे काय होतं ते सगळे पोरांकडे जबाबदारी होती. मग आपण पण केलं डोंगर चढायला सुरुवात. या मधुरी कॅन्ड आणि पातेलं डोक्यावरती घेतलं होतं. मग आपण पहिला ब्रेक डोंगराच्या मध्ये घेतला, सगळ्यांनी बसलो वगैरे, पाणी वगैरे पेले आणि परत आपण केलं डोंगर चढायला सुरुवात. आणि डोंगराच्या अर्ध्यातनं ते पाण्याचा कॅन्ड आपल्याकडेच होतं नाही का. मग आपण वरती पोहोचलो. वरती दोन वाघोबाची मस्त मंदिरं होती आणि आपल्याला वरती करायचं होतं जाऊन मसाले भात नाही का. तर मग सगळ्या पोरी वगैरे नाही का ते तयारी करत होते मसाले भाताची आणि इकडे सगळी गँग जटली होती चूल पेटवायला नाही का. तरी यांना लवकर चूल पेटत नव्हती. मग कशी बशी चूल वगैरे पेटवली, त्यांनी भात वगैरे बनवला आणि त्याच्यानंतर म्हणजे आपले कोकणी सर आहेत त्यांनी आपल्याला तिथल्या परिसराची व त्या मंदिरांची अशी थोडीफार काहीतरी जी माहिती असते ती माहिती त्यांनी सांगितली. आणि त्याच्यानंतर आपण सगळेजण बसलो जेवायला. सगळ्यांनी मस्त असं जेवण वगैरे केलं, त्या गप्पा वगैरे मारता मग तिथून पुढे आपण निघालो घरी. ठीक आहे, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग.